मंचावर उपस्थित भारताचे सरन्यायाधीश आम्हा सर्वांचे गुरुतुल्य माननीय श्री न्यायमूर्ती भूषण गवई, आमच्या वहिनी साहेब डॉक्टर तेजस्विनी गवई, आम्हा सर्वांच्या आई साहेब कमलताई गवई, माजी सरन्यायाधीश रमणा साहेब जस्ट इथून निघाले, उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, आणि एक नाव मी आवर्जून इथे उल्लेखित करू इच्छितो ते म्हणजे बीटी काकांचं. माझ्या वडिलांचे मित्र होते. या कौटुंबिक संधीचे सोनं करून देण्यासाठी, जी प्रत्येकाला संधी मिळाली त्याचे सोनं करून देण्यासाठी गवई साहेबांनी नेहमीच जीवनात हातभार लावलेला आहे. हे वाक्य मला माझ्या वकिली जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसात घेऊन जातं. मला आठवतं, मी जेव्हा वकिलीचे धडे माननीय न्यायमूर्ती व माजी सरन्यायाधीश श्री बोबडे साहेब यांच्या ऑफिसमध्ये गिरवत होतो, त्यावेळेस गवई साहेब नुकतेच नागपुरात मुंबईवरून शिफ्ट झाले होते आणि ते त्या काळी गवई साहेबांचे फार जवळचे मित्र म्हणून आठवड्यातून 2-3दा नक्कीच तिथे भेटायला यायचे. पुष्कळदा त्यांच्यासोबत चर्चा करताना सोशल अँगल्स, जे सामाजिक दायित्व किंवा सामाजिक गोष्टी काय राहतात, त्याचा इम्पॅक्ट माणसाच्या जीवनावर काय असतो, या संदर्भात त्यांच्याशी मी 1 to 1 म्हणजे आपण म्हणतो की त्यांच्याशी समांतर चर्चा करण्याचा योग तेव्हापासून मला आला. आज त्यांनी आपली कीर्ती म्हणजे स्वतःच नाव नाही, तर सरन्यायाधीश या खुर्चीचं नाव आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस आला आहे. याला आपण विचार करू की याला कारण काय. मी असा प्रश्न मला स्वतःला विचारतो, आणि याला एक मुख्य कारण म्हणजे त्यांचं स्वरूप, जे संविधानाचे पूर्ण रूप पुरस्कर्ते आहात म्हणून. सर, आतापर्यंत जे इथे आपल्याबद्दल 2 शब्द बोलून गेले, प्रत्येकाचे भाषण किंवा प्रत्येकाने मांडलेले विचार, आपण त्याबद्दल वैचारिक थोडा विषय केला तर असं लक्षात येतं की हे सगळे विचार जे आपण एकत्रित केले, जसं किलोर साहेबांनी म्हटलं की हे विद्यापीठ आहे, मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल की हे न्यायमूर्ती भूषण गवई ही एक स्वतः पूर्णतः संस्थाच आहे. आणि असं म्हणायचं कारण काय, तर मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की माननीय देशपांडे साहेबांनी, ॲडव्होकेट देशपांडे साहेबांनी फार सुंदर त्यांच्या जजमेंट्स बद्दल रेखांकन केलं. त्या रेखांकनात बुलडोजर न्याय त्यांच्या पारिवारिक जीवनावर असो, त्यांच्या वैयक्तिक जीवनावर असो, त्याबद्दल प्रकाश घातला. एक गोष्ट आवर्जून इथे उल्लेखित इच्छितो की सरांनी जे न्यायनिवाडे दिले, सरन्यायाधीश म्हणून असो किंवा त्याआधी, खरंच सर असे न्यायनिवाडे आमच्यासारख्या सर्व न्यायमूर्तीचे, न्यायाधीशांचे हिम्मत ही द्विगुणित करण्यासारखे राहिलेत. असे दिलेले न्यायनिवाडे आम्हाला आमचा असलेला जो
स्वार्थ आहे. स्वार्थ म्हणजे जे न्याय द्यायचा स्वार्थ आहे किंवा जे केसेस डिसाईड करायचा स्वार्थ आहे, याच्यात पूर्ण रूप आम्हाला गाईड म्हणून पुरून उरलेत. आणि ही बाब आपण सर्वांसमोर मान्य करण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटणार नाही. आपल्याला आयुष्यात पुष्कळशा गोष्टी कराव्या वाटतात आणि अशा गोष्टी करताना एक मनात धाकधूक राहते की मी हे करतो हे बरोबर आहे नाहीये, आणि ही गोष्ट आम्ही करतो ती बरोबर आहे याकरता आपण दिलेली हिंमत आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. आताच आपण पाहिलं की माजी सरन्यायाधीश रमणा साहेब दोन मोठे गजहार इथे घेऊन आले साहेबांच्या सत्कारासाठी. अमरावतीला येण्याआधी ते हैदराबाद वरून नागपूरला आलेत आणि नागपूरवरून बाय रोड इथे आलेत. मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून माझं कार्य आहे की माजी सरन्यायाधीश आले तर त्यांची योग्य ती प्रोटोकॉलद्वारे काळजी झाली पाहिजे. पण हे उल्लेखित इच्छितो की रमणा साहेबांनी सांगितलं की मला ठीक आहे, माजी सरन्यायाधीश म्हणून मला जे मिळेल ते मिळेल, त्याच्यात न मिळालं तरी चालेल, पण मी जे 2 हार तिथून तेलंगणावरून घेऊन आलो आहे ते हार मला सुरक्षितरित्या इथे पोहोचवण्याकरता योग्य ती काळजी योग्य ती अरेंजमेंट करून द्या. असं नाही की मी आजपर्यंत सरन्यायाधीशांचे सत्कार समारंभाला मी उपस्थित राहिलो नाही, पण ज्या कळकळीने रमणा साहेबांनी आपली आत्मीयता आपलं प्रेम हे पूर्ण हैदराबाद वरून नागपूर वरून इथे येऊन त्या गजहाराच्या थ्रू आपल्या सर्वांसोबत प्रकट केलं, हे माझ्या आयुष्यातला असा भावनिक प्रसंग पहिलाच आला आहे. मी तर म्हणतो असा भावनिक प्रसंग हा आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून आपल्या जिव्हाळ्याजवळचा आहे हे सिद्ध करून दिलं. मी जेव्हा वकिलीत आलो मला आठवतं, मी आधी बोललो की मी साहेबांसोबत पुष्कळ वेळ घालवला आणि साहेबांनी प्रत्येक वेळी जे जे संधीचं सोनं करून देता आलं स्वतः करताच ना इतरांकरता, त्याकरता खूप मदत केली. अनिल किलोर साहेबांनी माझे बंधू त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आम्हाला प्रत्येक वेळोवेळी पदोपदी त्यांची मदत झाली. पण एक गोष्ट आपल्याला ही आवर्जून सांगू इच्छितो की जिथे चुकलाय तिथे कान धरण्यातही कुठे कमतरता झालेली नाही आहे. आजही सर आम्ही हे आपल्याकडून हे एक्सपेक्ट करतो, आमचं जर कुठे चुकत असेल तर आमचा कान धरण्याचा पूर्ण अधिकार आपलाच आहे सर, कारण आज आम्ही जे काही आहे हे आपल्यामुळेच आहे. या वकिली व्यवसायात किंवा त्यानंतर न्यायमूर्ती म्हणून जे 11 वर्षाचं कार्य केलं, या कार्यात मी आवर्जून हे सांगू इच्छिल की जेव्हा गव्हर्नमेंट लीडर झालो किंवा त्याआधी वकिली जे जे कार्य करत गेलो, माननीय स्वर्गीय दादासाहेब गवई आई साहेब आणि न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचा फार फार मोठा वाटा राहिलेला आहे. मला गव्हर्नमेंट लीडर मुख्य सरकारी वकील मुंबई हायकोर्ट नागपूर बेंचला करण्यात पूर्णतः सपोर्ट पूर्णतः श्रेय ही माननीय गवई साहेब आणि त्यांच्या परिवारालाच मी देईल, ज्यामुळे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात ही मजल गाठवू शकलो. असो, आपण सर्वजण माननीय न्यायमूर्ती गवई साहेबांना ऐकण्यासाठी इच्छुक आहात. माननीय सुनील देशमुख साहेब आणि आपली चमू इतक्या मोठ्या प्रमाणात इतका सुंदर कार्यक्रम आपण ऑर्गनाइज केला. मी तर म्हणेल हा कार्यक्रम मुंबईच्या धर्तीपेक्षा जास्त मोठा झाला आणि हा सोहळा खरंच हे दिसून येत आहे की तुम्ही मनापासून स्वतः जोडून ऑर्गनाइज केला. त्याबद्दल आपले खूप खूप कौतुक करतो. आपल्याला आपल्या चमूला खूप खूप धन्यवाद देतो. आपण मला इथे बोलावलात त्याबद्दल परत मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.